आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या संग खोटारडेपणा केला आहेस. तू माझ्या संग लगीन केलंस ना, ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आदर मिळावा म्हणून. याचा अर्थ एकच होतो, तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू. हो असं काही नाहीये. माझं एकदा ऐकून घ्या ना मला. तू काय बी बोलू नकस. आता तुझ्या कुठल्याच गोष्टीवर माझा विश्वास आलेला नाही, आणि अशी फसवणूक करणारी लोक मला कधीच आवडली नाही बघ. आणि तू माझ्या संग असं वागशीला असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझं एकदा प्लीज एक. आता तू माझं ऐकायचंस. हे आपण लगीन म्हणून जे काय केलंय ना, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. या खोलीमध्ये आपण एकमेकांसाठी अनोळखीच असणार. असं का बोलताय? काय करताय तुम्ही? माझं ऐकून तरी घ्या ना एकदा प्लीज. मला मान्य माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण अहो ऐका ना. बस, आता मला काय बी ऐकायचं नाही. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. उगा तिथं नुसतं बसून नाटकं करायची काय बी गरज नाही. झोप, आणि मला बी शांतपणे झोपू दे. चला, बॉम्ब फुटला एकदाचा. अक्षरा, आता या घरात एकटी पडली आहेस तू. आता बघच तुला कसं धुनं पिळल्यासारखं पिळून काढते. तू माझ्या संग लगीन केलंस ना, ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आदर मिळावा म्हणून. तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू. नातं फक्त जगाला दाखवण्यापुरतं, त्याला नातं कसं म्हणावं मग? मनच जर एकमेकांशी जुळलं नाही तर माहित होतं एकमेकांना की आपण कसे आहोत, काय आहोत एकमेकांसाठी, तरीही विश्वास बसू नये. काही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही ठेवली तर कसं सांगू मी तुम्हाला सगळं? कशी झाली फर्स्ट नाईट? शरू, काही काय प्रश्न विचारतेस ग? का का नको विचारू? जिजूंनी झोपू दिलं नाहीये का? एक चावट आई, बापरे, तुझे डोळे सांगतायत ग, तू झोपली नाहीयेस रात्रभर. शरू, मार खाशील आता. काय ग शर्वरी, का छळतीये सुगतीला? बघ कशी कावरी बावरी झाली ती.
आणि एक लक्षात ठेव, जशी ती मोठी बहीण आहे ना व तशी मोठी जाऊ बी आहे तुझी, तेव्हा जावेचा आदर करत जा. अशी कशी ती मोठी जाऊ? या घरात मी आधी आली आहे, म्हणजे तो मान माझा आहे, मोठ्या जावेचा. त्यामुळे मी जे काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरं मला द्यायची धाकट्या जावेने. अगं असा हट्ट करू नकोस. अगं नवरा बायकोच्या काही खाजगी गोष्टी असतात, त्या असं सांगायच्या नसतात कुणाला. मग तू स्वतःला मोठी जाऊ म्हण किंवा धाकटी बहीण म्हण. आत्या काय पलटताय हो? काल तर तुम्ही सगळ्यांच्या पुढे होता, पापड वगैरे सगळी जय्यत तयारी करायला, आणि आता मला म्हणताय चेष्टा करू नको. अगं कालची चेष्टा कालच्या पुरती, आज नाही बोलायचं त्याच्याबद्दल. आत्या, आईंसाठी कारल्याचं ज्यूस बनवलंय, त्यांना नेऊन देते. ए ते राहू दे, ते राहू दे. आधी सुंदरकडे जा चहा घेऊन. अगं सुंदरला चहा नेऊन दे की. नवी नवरी हायस, नवऱ्याच्या आवडीनिवडी जप आता. आणि ते कारल्याचं ज्यूस आहे ना, ते मी देते वहिनीला. तू जा सुंदरला दे जा. अहो आत्या पण. अगं जा म्हणलं ना वा. जाते. जा हा. साखर टाकली आहे ना भरपूर. आलेच. सावकाश होऊ दे. मी जाऊन येते. अक्षरा अश्विनला म्हणत होती की तो शरूसाठी योग्य नाही, तो तिला फसवतोय. हे आपण लगीन म्हणून जे काय केलंय ना, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. या खोलीमध्ये आपण एकमेकांसाठी अनोळखीच असणार. अक्षरानं शर्वरी पायी माझ्याशी लगीन केलं, म्हणजे माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही. असं का वागलीस अक्षरा? का खेळ केलास माझ्या आयुष्याशी?